नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीचाही निकाल लावला आणि राष्ट्रवादीच्या निकालामध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवारांची आहे असं विधिमंडळातल्या त्यांच्या समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे सांगितलं. परिणामस्वरूप आता रस्त्यावरची राष्ट्रवादी आणि विधिमंडळातली राष्ट्रवादी अजित पवारांच्या नावे झालेली आहे. निवडणूक आयोगानं घड्याळाचं चिन्ह याआधीच अजित पवारांना दिलेलं आहे. निकालाचं वाचन करत असताना ज्या तांत्रिक गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या लक्षात घ्यायला हव्या. ज्या पद्धतीनं शरद पवार राष्ट्रवादी चालवत होते ते निवडणूक आयोगाच्या संकेताला आणि कायद्याला नियमांना धरून नव्हतं असं स्पष्टपणे नार्वेकरांच्या निकालातून दिसतंय. नेमणुका होत होत्या, निवडणूक होत नव्हती, म्हणजेच पक्षांतर्गत लोकशाही नव्हती आणि परिणामस्वरूप जर पक्षात कनिष्ठ पातळीवरच्या होणाऱ्या नेमणुका याच घटनाबाह्य असतील तर राष्ट्रीय अध्यक्ष कुठले घटनेच्या अनुसार असतील असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या निकालाच्या संदर्भात आणि राष्ट्रवादीवरचा हक्क कोणाचा याचं उत्तर देताना नार्वेकरांनी आपला निकाल दिलेला आहे. विषय खरा इथंच संपत नाही. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार आहे, पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन जे जनतेचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये यानंतरची लढाई अजित पवारांना लढायची आहे. आजवर शरद पवारांच्या सावलीत असलेले अजित पवार आता पूर्णपणे स्वतःच्या ताकदीनं लढण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. पवारांना आत्तापर्यंत, मी जेव्हा पवार म्हणतो तेव्हा स्वाभाविकरित्या त्याचा संदर्भ शरद पवारांशी असतो, तर ज्या वेळेला आत्तापर्यंतच्या लढाईमध्ये शरद पवारांना जसे साथीदार मिळाले तसे साथीदार अजित पवारांना लागतील आणि अजित पवारांना त्यांची लढाई बलशाली पद्धतीने लढायची असेल तर ती पवारांच्या समोर जाऊन लढावी लागेल. मुळात इथंच खरी गंमत आहे. लढाई जेव्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार होईल त्यावेळेला जनमताचा कौल हा काहीसा भावनिक असू शकतो, पण दुसऱ्या बाजूला ही लढाई ज्या वेळेला अजित पवार आणि या संपूर्ण नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यात होईल त्यावेळेला मात्र तो समसमा संघर्ष असेल हे सांगण्यासाठी कुणा वेगळ्या व्यक्तीची ज्योतिषाची गरज नाही. अजित पवारांच्या बाबतीत जे जे काही घडलं ते फार दिवसांपासून घडत होतं. एका क्षणाला संयमाचा बांध तुटला असं वक्तव्य थेट अनिल पाटील यांच्याकडून आलेलं आहे. परिणामस्वरूप अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांचा असलेला कल आणि भविष्यात सुप्रिया सुळेंना देऊ शकत असलेलं झुकतं माप हे लक्षात घेऊन घेण्यात आलाय असंही अधोरेखित होतं. आता इथूनच खरं संघर्षाचं दान अजित पवारांच्या पदरात पडतंय. अजित पवारांना भविष्यात आपलं नेतृत्व पवारांच्या शिवाय म्हणजे शरद पवारांच्या शिवाय सिद्ध करावं लागेल आणि सुप्रिया सुळेंच्या समोरही. सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार प्रशासकीय दृष्ट्या संघटनात्मक दृष्ट्या उजवे आहेत असं सांगितलं जायचं. आता ते सिद्ध करायची वेळ आलेली आहे आणि याच निमित्तानं नार्वेकरांच्या निकालाचं दुखणं कुणाला हा विषय आपण चर्चेला घेतलाय. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सोबत चर्चेला कोण आहेत त्यांचा आता मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत एका बाजूला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्याच आणखीन एका गटाचे ज्याचं नाव राशप आहे त्यांच्या प्रवक्ता प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत. या दोन्ही महिला प्रतिनिधी स्वतः कायदेशीर अभ्यासक आहेत आणि प्रॅक्टिसिंग लॉयर ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्या आहेत. या दोघींचं आपण चर्चेत स्वागत करूया. हेमाताई पिंपळे आपल्या सोबत आहेत, रुपाली ठोंबरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. मला आपल्याला दोघींनाही टप्प्याटप्प्यानं प्रश्न विचारायचे आहेत. चर्चेत आपल्या दोघींनाही पुरेसा वेळ निश्चित मिळेल. एका गोष्टीचा खुलासा आधी हेमाताई आपल्याकडून, या निकालाच्या विरोधात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात. सर्वोच्च न्यायालयात काय सांगणार आहात? नार्वेकर पक्षपाती आहेत की निकाल देताना त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही? नक्की सांगाल काय? नमस्कार सर. मी आज आमचा महिलांचा मुंबई मेळावा होता आणि त्यामुळे आता आहे थोडस डिस्टर्बन्स येईल, परंतु आपण जे विचार की
आता इन्फेक्शन लॉ आहे घटनेची 51वी दुरुस्ती करून आपल्याकडे इन्फेक्शन लॉ शेड्यूल नुसार पक्षांतर हेमाताई, मला असं वाटतंय कदाचित आपण प्रवासात आहात आणि यामुळे थोडासा डिस्टर्बन्स आहे सातत्याने आवाजाचा. एक छोटी विनंती मी आपल्याला करतो, मी आपल्याला फोनद्वारे जोडून घेतो जेणेकरून तुमचा आवाज अतिशय स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. इंटरनेटच्या ऐवजी फोनवरून बोललेलं अधिक चांगलं ऐकायला येऊ शकतं. दरम्यानच्या काळामध्ये आपण पटकन रुपाली ठोंबरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. रुपाली ठोंबरे, माझा प्रश्न आपल्यालाही तोच असेल. नार्वेकरांनी निकाल देताना सगळ्यांचं नीट ऐकून घेतलंय असं ते स्वतः सांगतात आणि त्यांच्या या निकालाच्या माध्यमातून त्यांनी हे सुद्धा अधोरेखित केलंय की हा निकाल भारताच्या लोकतांत्रिक प्रक्रियेच्यासाठी एक दूरगामी परिणाम करणारा निकाल असणार आहे. नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधात जी माणसं सर्वोच्च न्यायालयात जातील त्यांचा दावा काय असू शकतो, कारण तुम्ही पक्ष स्थापन करणाऱ्याच्या घरावरच दरोडा घातलाय असा आरोप सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ज्या लाईन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार दिलेला आहे. मुळामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आमदार अपात्राचा निकाल हा नार्वेकरांकडे आला, त्यांच्या समोर दोन्ही गटाच्या वकिलांनी आर्ग्युमेंट्स केले, पुरावे दिली. त्याच्यानंतर त्यांचं जे काही आर्ग्युमेंट आहे ते सविस्तरपणे त्यांनी नार्वेकरांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टाने जे निर्देश त्यांना दिले होते त्याच्यावरच त्यांनी बोट ठेवून पुढचा हा निकाल दिलेला आहे. आता विरोधक म्हणजे नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे विरोधक काय आरोप करणार की नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असले तरी ते भाजपचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा हे भाजप सोबत आहेत, त्यामुळे निकाल ते त्यांच्याच बाजूने देणार. आरोप करायला किंवा कुठलेही कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोणताही असं ठोस पुरावा किंवा हे नाहीये. हे नक्कीच की हा जो निकाल त्यांना मिळालेला आहे याच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची याचिका दाखल होण्यापासून मग त्याच्यानंतर आर्ग्युमेंटवर जाणार, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी काही केस आहे त्याच्यामध्ये 53 आमदारांपैकी 45 आमदारांनी हे सहीचं पत्र देऊन म्हणजे 2/3च्या वर हा विषय गेलेला आहे आणि त्यांनी सत्तेमध्ये म्हणजे सरकारमध्ये महायुतीमध्ये पाठिंबा दिलेला आहे. आता माननीय शरद पवार साहेबांना हे मान्य नव्हतं किंवा याच्यावर जी काही त्यांची नाराजी होती त्याच्यानुसार ते आमच्या आमदारांना अपात्र करावं म्हणून ते कोर्टामध्ये गेले होते. ठीक आहे, अपात्रतेच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू. आता हेमाताई जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचे आक्षेपाचे मुद्दे काय आहेत ते एकदा चर्चेत नोंदवून घेणं गरजेचं आहे. संदर्भ या चर्चेचे भविष्यात सुद्धा अनेकदा काढले जातात आणि त्याच निमित्तानं चर्चेला एक प्रस्तावना असावी लागते. त्या पहिल्या भागात आपण आधी रुपालीताईंचं म्हणणं ऐकलं, आता हेमाताई आपली वेळ सुरू होतीये, बोला आपण. काय प्रसाद सर, आता रुपालीताई जे बोलल्या की नार्वेकर सरांपुढच्या जी याचिका चालली किंवा आमची जी अपात्रतेची सुनावणी झाली त्यामध्ये मला असं म्हणायचंय की नार्वेकर सर एकनाथ शिंदे गटाच्या निकालाच्या आदल्या दिवशी वर्षावर जाऊन भेट घेतात आणि तिथं काय खलबतं होतात याच्यावरनं निकाल किती बायस पद्धतीने अध्यक्ष देत आहेत हे पूर्ण महाराष्ट्र नाही देश पाहतोय. आणि 10th शेड्यूलची आयसीची पैसी करायचं काम नार्वेकर साहेब सध्या करतायत. नार्वेकर साहेब स्वतः शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप अशा प्रकारचा प्रवास करून आलेले आहेत आणि त्यामुळे तेच पक्षांतर बंदी कायद्यात कसे पात्र आहेत याचं मला वाटतं हे उत्तम नार्वेकर साहेब हे उदाहरण आहेत. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. आता याच्यामध्ये काय आहे, इलेक्शन कमिशनने, केंद्रीय इलेक्शन कमिशनने असे सांगितले की 2019 पासून राष्ट्रीय अध्यक्षपदाचा वाद होता आणि नार्वेकर साहेब म्हणतायत की हा वादच मुळात आता सुरू झाला, 23 जून पासून सुरू झाला राष्ट्रीय अध्यक्षाचा. याच्यावरनं या दोघांमध्ये किती कॉन्ट्राडिक्शन्स आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे हा जो निकाल दिलेला आहे तो
एकनाथ शिंदे गटाचा फॉर्मॅट फक्त नावं बदलून भारतीय जनता पार्टीच्या निर्देशानुसार दिलेला हा निकाल आहे आणि मला वाटतं आमचं आर्टिकल 32 नुसार ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे आणि 10 शेड्यूल जे आहे जे ज्या उद्देशानं आपल्याकडे झालं 10 शेड्यूलची दुरुस्ती झाली 1985 मध्ये जो अँटी डिफेक्शन लॉ झाला होता त्यामध्ये जी दुरुस्ती झाली मला असं म्हणायचं आहे की त्यामध्ये मर्ज नावाचा एक क्लॉज आहे सर. बरोबर. मर्जर नावाचा एक क्लॉज आहे. जर आमदार अशा प्रकारे पक्षांतर करत असतील जी तर तो जो गट आहे तो गटाने कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हायला पाहिजे असं कायदा सांगतो. बर आता याच्यातला तपशील घेतो आणि हेमाताई मी आपल्यालाच पुढचा प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यायची संधी यानंतर सुद्धा आहे आणि मग आपण आपल्या सोबत असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्यापर्यंत जाणार आहोत. आता हा जो 10व्या अनुसूचीचा मुद्दा आहे ना हा आजच्या निकालाच्या अनुषंगानं अधोरेखित झालाय. खरं तर याच 10व्या अनुसूचीचा संदर्भ शिवसेनेच्या निकालात पण सापडतो आणि तो त्याच पद्धतीनं आत्ताच्या घडीला या राष्ट्रवादीच्या निकालामध्ये सुद्धा सापडतो. 10व्या अनुसूचीचा वापर करून पक्षांतर्गत लोकतांत्रिक प्रक्रिया म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य कोणीही चिरडू शकत नाही असं अध्यक्षांनी 2 वेळा सांगितलं. नार्वेकरांनी ही बाब शिवसेनेच्या निकालाच्या वेळेलाही सांगितली आणि नार्वेकरांनी हीच बाब राष्ट्रवादीच्या निकालाच्याही वेळेला सांगितलेली आहे. मला आता हेमाताई या 10व्या अनुसूचीच्या अनुषंगानं तुम्ही जो आक्षेप नोंदवताय त्यावरचा खुलासा अधिक जरा डिटेल्ड म्हणजे थोडक्यात तपशीलवार लागेल. 10वी अनुसूची म्हणजे जो कोणी विरोधात बोलतो त्यानं अध्यक्षांना आव्हान दिलेलं समजून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून हकलून देणं अशासाठी वापरणं गैर आहे. पक्षांतर्गत मतमतांतर असतात आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे हे जेव्हा नार्वेकर सांगतात तेव्हा त्यात काय चुकीचं असतं? नाही सर 10 शेड्यूल जे आहे ते काय म्हणतं आयाराम गयारामांना कुठंतरी एक खो द्यायचं काम झालं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं पक्षांतर हे जे आहे बंदी कायदा अस्तित्वात आला. म्हणजे त्या 1985 साली मला वाटतं मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये पण फार पक्षांतर लोक करत होती आणि त्याला कुठेतरी वचक बसला पाहिजे म्हणून हे 10 शेड्यूल आहे. आणि बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे यात काही नाही यामध्ये वेगवेगळे क्लॉजेस केलेले आहेत. मी मर्जरचं जे सांगितलं आपल्याला 1/3 जरी 2/3 किंवा मेजॉरिटीनी जरी गट स्थापन केला परंतु आमच्या केसमध्ये असं आहे सुरुवातीला 9 आमदार यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची त्यांना अपात्र करावं म्हणून मला वाटतं लगेच दुसऱ्या दिवशी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अपात्रतेची कारवाई व्हावी म्हणून अध्यक्षांकडे ऍप्लिकेशन मूव्ह केलेलं होतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अपात्रतेची कारवाई व्हावी म्हणून मला वाटतं नंतर 16 जणांविरुद्ध केलेली आहे. त्यामुळे यांचा पूर्ण 2/3 असा गट 16 असे टप्प्याटप्प्याने गेलेले गट आहेत. 10 शेड्यूलचं निश्चित उल्लंघन केलं झालेलं आहे परंतु आपल्याकडे भारतीय जनता पार्टी म्हणेल तसा कायदा अशा प्रकारे कुठेतरी सेटल्ड प्रिन्सिपल होत चाललंय या देशामध्ये. आता हेमाताई एकच मिनिट या मुद्द्यावर रुपाली ठोंबरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. रुपाली ठोंबरे 10व्या अनुसूचीचा गैरवापर होत असल्याचा आक्षेप हा राशपकडून येतो आहे. सातत्यानं ते याच मुद्द्यावर संघर्ष करतायत की जे कोणी पवारांच्या विरोधात गेले त्यांनी एकतर भाजपात विलीन व्हायला हवं होतं किंवा त्यांनी सरळ सरळ स्वतंत्र पक्ष काढायला आधी हवा होता. स्वतंत्र पक्ष काढायचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन व्हायचा हा एक विचार सातत्यानं इथं मांडला जातोय. मला आपल्याला असं विचारायचं आहे की जर शरद पवार हे आपला पक्ष लोकतांत्रिक पद्धतीनं चालवतच नसतील आणि त्यांच्याकडे निवडणुकातून लोक नेमली जात नसतील नेमणुकाच थेट केल्या जात असतील तर पक्षांतर्गत लोकशाही आहे का? आणि ज्यांना पक्षांतर्गतच लोकशाही टिकवता येत नाही त्यांनी लोकशाहीच्या चर्चा कराव्यात का? मुळामध्ये पक्षामध्ये लोकशाही नव्हती
म्हणून तर या स्टेजला आपण आलेलो आहोत. 10 शेड्यूल जे आहे ते नक्कीच आयाराम गयारामांना त्यांना तिथं त्या चौकटीमध्ये जे काही कायदा दिलेला आहे त्याच्या पुढची ही आपली केस आहे. जे 10 शेड्यूल मध्ये आधी जायचे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याने कारवाई व्हायची. इथे काय झालं, इथे पक्ष आणि चिन्ह त्याचे अध्यक्षच बदलले गेले. हे लक्षात घेतलं पाहिजे ना आपण. त्याच्यामुळे पक्षांतर कायद्याचा टप्प्याटप्प्याने जरी जयंत पाटलांनी तो अर्ज पुटअप केला असेल, परंतु तो पुटअप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा आहेत, ती केस या निवडणूक आयोगामध्ये चालू होती. म्हणजे सिमिलर दोन्हीकडे, म्हणजे नार्वेकरांकडे एक केस चालू जयंत पाटलांनी दाखल केली आणि आम्ही पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष पक्षाचं नाव हे अजितदादांकडे आहे आणि ते मिळावं ही केस चालू झाली. त्याच्यामुळे जे पक्षाचं नाव माननीय अजितदादांना मिळालं, जे चिन्ह मिळालं, त्या अनुषंगाने जर 10 शेड्यूलचा तुम्ही विचार केला तर नार्वेकरांनी तो निकाल बरोबरच दिलेला आहे. आता नार्वेकर ज्या सारखं सतत जे शिंदेच्या बाबतीत सांगितलं जातं, मी पुन्हा सांगते, शिंदेची शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची केस ही खूप वेगळी आहे. तिथल्या घडलेल्या घटना या वेगळ्या आहेत. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माननीय अध्यक्ष अजितदादांनी, तुम्हाला आठवत असेल की शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर त्या दरम्यान मध्ये पक्ष मध्ये प्रस्ताव झाले, अनुमोदन झाले. मुळामध्ये पक्ष ही कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाहीये की कोणी कुणाच्या ह्याच्यावर ताबा मारला, पळून नेला, या गोष्टी बोलायला. राहिला विषय की शरद पवार साहेबांनंतर अजितदादा असतील, सुप्रिया ताई असतील, या जरी काम करत असले तरी अजितदादांनी, जरी ते शरद पवार साहेबांचे पुतणे असले, त्यांचं कर्तृत्व हे सिद्ध केलेलं आहे. अगदी त्या मुद्द्यापर्यंत येऊ. अजित पवार यांचं कर्तृत्व आणि अजित पवारांच्या पुढची आव्हानं हा भाग या चर्चेत निश्चित असणार आहे. मला एका गोष्टीचा खुलासा रुपालीताई आपण करा की या संपूर्ण निकालाला पक्षपातीपणाचा वास आहे का, आणि पक्षपातीपणाच्या आरोपांना तुम्ही जनतेत कसं उत्तर देणार आहात? नक्कीच नाहीये. कारण का या केसमध्ये तुम्हाला सांगते की जेव्हा शिंदे आणि शिवसेनेच्या केसमध्ये न्यायाधीशांनी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ते प्रकरण आमच्या अखत्यारीत आत्ता नसून ते विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याकडे हेरिंग घेऊन निर्णय द्यावा असं दिलं होतं. त्यानुसारच नार्वेकर स्वतः वकील आहेत. एक लक्षात घ्या, एवढं बायस द्यायला नार्वेकरांना त्यांनी जी काही वकिली शिकलेली आहे त्याचं ते सगळ्या जगासमोर त्याचं हे येणार आहे. विरोधकांना काय, विरोधक करणारच ना की हे भाजपचे आहेत, हे पक्षपातीपणे करतात. आता हे शिंदेंना भेटले, आता इथला मुद्दा थोडा पुढे नेऊयात. मुद्दा चर्चेला पुढे प्रत्येक नव्या टप्प्यांपर्यंत नेणं ही जबाबदारी माझी आहे. मला हेमाताईंना त्या निमित्तानं विचारायचंय. हेमाताई, ठीक आहे, आता जे झालं त्याच्यावर तुम्ही पुढची लढाई लढाल. तुम्ही यानंतरच्या लढाईच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयात जाल. सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी करेल. शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत काय होतंय हे आपण पाहतोय. तिथे तारखांवर तारखा पडतायत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. लोकसभेची निवडणूक आहे समोर आलेली. राज्यसभेची निवडणूक आटपल्याच्या नंतर तुमच्याकडे हे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावाचं नाव राहणार आहे की नाही, इथपासून सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. चिन्ह अजून तुम्हाला मिळालेलं नाहीये. तुमची पुढची लढाई जास्त अधिक तुम्ही लक्ष देऊन लढायला हवी असं नाही वाटत? कारण तुम्ही दरवेळेला असं सांगता हेमाताई की अजित पवार जे वागले त्याचं उत्तर जनतेच्या न्यायालयात तुम्हाला मागायचं आहे. पण जनतेच्या न्यायालयात तुम्ही जाल त्यावेळेला तुमच्याकडे न पक्ष असेल न चिन्ह असेल, लढणार कसं? काय सर, मी याचं तुम्हाला एक शॉर्ट मध्ये अगोदर उत्तर देते की आमच्याकडे शरदचंद्रजी पवार साहेब हे पक्ष आहेत आणि हे चिन्ह आहे. आजच मी तुम्हाला उदाहरण देते. MMRDA मेळावा, महिला मेळावा पनवेल आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे रिजनचा आमचा झाला षण्मुखानंद हॉलमध्ये. एवढी गर्दी होती की जेवढी रुपालीताईच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या मेळाव्याला गर्दी होती त्याच्या दुप्पट आमच्या फक्त रिजनच्या मेळाव्याला गर्दी होती. आणि रुपालीताई काय म्हणतायत की पक्षांतर्गत लोकशाही नव्हती, तर मला असं उत्तर द्यायचंय त्याला की पक्षांतर्गत लोकशाही नव्हती तर दिल्लीमध्ये पब्लिक डोमेनमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करायचं कुणी काम केलं? आदरणीय प्रफुल्लभाईंनी आणि आदरणीय अजितदादांनीच केलं ना.
आणि अजितदादांनी ठामपणे दोनदा तीनदा सांगितलं तो होय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत असं सांगितलं होतं. आणि राहुल नार्वेकर साहेब बायस वागतात हे मला वाटतं लहान कुकुल्या बाळाला सुद्धा सांगायची गरज नाहीये. आणि प्रसाद सर, बियॉन्ड ऑल दॅट मी असं आपल्याला म्हणेल की हे नार्वेकर साहेब असो किंवा कुणीही अध्यक्ष असो हे एका राजकीय पक्षाचे नसावे असं मला तरी वाटतं. आपल्या देशाचं सिव्हिक्स किंवा नागरिक शास्त्र बदलण्याची वेळ आता मला वाटतं भारतीय जनता पार्टीने या देशावर आणून ठेवलेली आहे. ठीक आहे. मी नार्वेकरांच्या विरोधातला तुमचा रोष समजू शकतो. माझी विनंती आहे, कृपया आता मुद्द्याला थोडं पुढे नेऊन भविष्यातल्या तुमच्या वाटचालीची चर्चा करा. अजित पवारांच्याकडे चिन्ह आहे, अजित पवारांच्याकडे पक्ष आहे, तुमच्याकडे काय आहे? सर, मी सांगितलं ना, आमच्याकडे वटवृक्ष आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या देशामध्ये जे क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत, लोकहिताचे जे निर्णय घेतलेले आहेत, महिलांच्या हिताचे, सर्व घटकांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो पक्षाचे आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते गावागावात जातील, वाडी वस्त्यात तांडावर जातील आणि आपल्या माध्यमातून सर एका मिनिटात चिन्ह आणि पक्ष सगळीकडे स्प्रेड होतं. सांगायची काय गरज आहे सर आपल्याला? पण हेमाताई थोडं भावनिक होऊ नका, प्रॅक्टिकल राहा. व्यावहारिक दृष्ट्या एका छोट्या प्रश्नाचे उत्तर 30 सेकंदात द्या, नंतर आपल्याला रुपालीताईंनाही बोलतं करायचं आहे. राज्यसभेच्या नंतर ज्या वेळेला लोकसभेचे पडघम वाजायला लागतील, लोकसभेच्या पडघम वाजत असताना तुम्ही चिन्ह कुठलं घ्याल आणि नाव काय घ्याल? आता हे राज्यसभेच्या हद्दीपर्यंत हे नाव दिलेलं आहे हे मलाही माहिती आहे निवडणूक आयोगाने. त्यानंतरही आम्ही 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. निश्चितपणे आम्हाला लोकसभेच्या वेळी हेच आमचं नाव राहील. शरदचंद्रजी पवार साहेब हे सेंटरस्थानी किंवा केंद्रस्थानी असतील आणि चिन्हही आम्हाला जे 3 आम्ही ऑप्शन दिलेले आहेत. आपणच एका सेगमेंटमध्ये सांगितलं होतं की गाय वासरू घेऊन आमचे पवार साहेब लोकांमध्ये उतरलेले आहेत, जनतेच्या न्यायालयात उतरलेले आहेत. आणि मला वाटतं कोणतंही चिन्ह असू दे, जनता फार सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, जाणकार आहे आणि राजकीय दृष्ट्या चौकस सुद्धा आहे. मला वाटतं ग्रामीण भागातल्या जनतेला आपण असं सांगत आहात. हेमाताई, तुम्ही असं सांगू इच्छित आहात की तुमच्याकडे शरद पवार आहेत, तो जो एक डायलॉग है ना, मेरे पास ये है वो है तुम्हारे पास क्या है, तर तो समोरचा कलाकार म्हणतो मेरे पास माँ है. परिस्थिती लक्षात आलेली असेल. रुपालीताई, त्यांच्याकडे शरद पवार आहेत, तुमच्याकडे कोण आहे? मुळामध्ये मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सहकार्याने सांगायचं की शरद पवार साहेबांचं कर्तृत्व फार मोठं आहे, ते कुणी नाकारलेलं नाही. मुळामध्ये साहेबांनी जे काम केलंय ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. विषय आपला कुठे आला की साहेबांच्या निवृत्तीच्या नंतरचा विषय जो आहे की त्यांचा जो एज फॅक्टर आपण म्हणतोय, साहेबांकडे ती जिद्द आहे, ते गावागावात वस्तीत जातील, त्याच्याबद्दल आम्ही बोलूच शकत नाही, कारण का माननीय शरद पवार साहेबांना आम्ही सुद्धा दैवत मानतो. राहिला विषय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आता कोण आहे, तर नक्कीच जेव्हा शरद पवार साहेब अध्यक्ष होते तेव्हा हा पक्ष माननीय अजितदादा हे प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात लोकांच्या कामातनं प्रशासनावर बडगाठून काम केलेलं आहे. त्यामुळे मतदार कितीही यांनी त्या मतदारांना भावनिक केलं. लांबचं उदाहरण सोडा हो, खेळाडू असेल तरी त्याची रिटायरमेंट होते, तो रिटायर होतो म्हणजे तो संपलेला आहे, तो शून्य आहे, त्याचं काही अस्तित्व नाही, असं कधीही होत नाही. पहिलं या आमच्या भगिनींनी सहकाऱ्यांनी हे मनातनं काढून टाकावं. नाही, पण मग रुपालीताई, मला एका गोष्टीचं उत्तर नाही सापडलं. तुम्ही याचा खुलासा करा ना की तुमचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तुमच्याकडे फक्त आणि फक्त अजित पवार आहेत आणि तेवढे पुरेसे आहेत का भविष्यातली लढाई लढायला? आता निकालाच्या नंतर तुमच्यासाठीची वाट काहीशी सोपी आहे, 20% वाट सोपी आहे. ही तुलनात्मक दृष्ट्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी लढाई होऊ शकते की तुम्ही थेट शरद पवारांना आव्हान देणार आहात? मुळात लक्षात घ्या की सुप्रियाताई ज्या आहेत त्या खासदारकीला होत्या आणि माननीय अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व पुढे नेत होते. सुप्रियाताईंच्या निवडणुका सुद्धा अजितदादा कशा पद्धतीने करायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपजत आहेत. मुळामध्ये आमचा ब्रँड माननीय अजितदादा आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असू द्या, डेव्हलपमेंटचे प्रश्न असू द्या, कुठलेही महाराष्ट्र बेरोजगारीचे प्रश्न असू दे,
कुठल्याही महाराष्ट्रातल्या प्रश्नावर अजितदादांनी काम केलेलं आहे। नाही, मग अशा वेळेला पटकन एका प्रश्नाचं उत्तर छोटं 30 सेकंदात द्या आणि त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण हेमाताईंच्या पर्यंत। नजीकची लढाई लोकसभेची आहे। नजीकच्या लोकसभेच्या लढाईमध्ये बारामतीतली लढाई सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। ती अजित पवारांना काहीही करून जिंकायची आहे आणि समोरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुप्रिया सुळेंनी आधीच सांगून टाकलंय की त्यांना बारामतीची उमेदवारी हवीच आहे। त्यामुळे तुम्हाला पहिला संघर्ष सुप्रिया सुळेंशी करावा लागणार आहे। शरद पवार अजून दूर आहेत तुमच्यासाठी। नाही, आम्ही ती तयारी डोक्यात घेऊन लक्षात घेऊन आम्ही लढतोय ना। म्हणून तर अजितदादांनी सांगितलं ना बारामतीकरांना कार्यक्रमामध्ये की जर तुम्हाला मी जे काम करतो त्या कामाच्या मुळे तुम्ही मी जे उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून द्या। त्याच्यामध्ये जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी माझा विचार करेल। एवढा माणूस आपल्या मतदारांशी जेव्हा हक्काने बोलतो ते काम केले म्हणून बोलतोय। पटकन या मुद्द्यावर आपल्याला हेमाताईंना बोलतं करायचं आहे। वेळेची मर्यादा आहे। हेमाताई, पटकन शेवटचा 1 मिनिटभर उरलाय, खुलासा करा। पहिला संघर्ष जो आता या पक्ष आणि चिन्हाच्या निकालांच्या नंतर येऊ घातलाय तो लोकसभेचा आहे। बारामतीतलं चित्र काय राहणार याची एक शक्य अशक्यता महाराष्ट्राच्या राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चिली जाते की तिथे लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी असेल। नाही, काय सर, आदरणीय सुप्रियाताईचं काम काय ते क्रिस्टल क्लिअर आहे सगळ्यांकडे। आणि आपण जे म्हणता की भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, मला वाटतं आम्हाला गरज नाही भावनिक किंवा सिंपती इनकॅश करायचीही आम्हाला गरज नाही। आमच्याकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणारा वटवृक्ष आहे, आमच्याकडे भारताला पुढे नेणारा, कृषी क्षेत्रात पुढे नेणारा, महिलांना पुढे नेणारा, महिलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारा माणूस जो आमच्याकडे आहे। आणि हा जो ब्रँड आहे तो मला वाटतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चाललेला आहे, चालतो आहे। आता बारामतीची जी लढाई आहे, आदरणीय सुप्रियाताई गेले कित्येक दिवसापासून प्रत्येक मतदाराशी फेस टू फेस 1 to 1 भेटतायत। मला वाटतं या देशामध्ये हे इतकं मोठं एक्झाम्पल असेल की कुठलाही लोकसभेचा लोकप्रतिनिधी लोकांच्या एवढ्या थेट संपर्कात, गावागावात प्रत्येक मतदाराशी थेट संपर्कात त्यांची सुखदुःख जाणून घेणारा आणि त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांचा विकास या सगळ्याची सूत्री एकत्र जमवणारा कुठलाही लोकप्रतिनिधी नसेल। मी त्यांना स्त्री म्हणून नाही, एक लोकसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे पाहते। स्त्री आणि पुरुष हे वर्गीकरण किंवा हे क्लासिफिकेशन आपण नको करूया, कारण त्याच्या पलीकडे आदरणीय सुप्रियाताई गेलेले आहेत। अतिशय उत्कृष्ट अशा संसदपट्टू किंवा महासंसदपट्टू त्या आहेत आणि मला वाटतं जनता ही वेडी नसते, जनतेलाही विकास हवा असतो, जनतेलाही चांगला लोकाभिमुख लोकप्रतिनिधी हवा असतो, आमच्यात मिसळणारा, आमच्या सुखदुःखात मिसळणारा। तुमच्या लेखी आतापर्यंत जे काम सुप्रिया सुळेंनी बारामतीत केलं ते त्यांना फळेल। दुसऱ्या बाजूला रुपाली ठोंबरे आपल्या सोबत आहेत, त्यांनीही सांगितलंय की प्राप्त स्थितीमध्ये अजित पवार हे पक्ष आणि चिन्हाच्या भरोशावर येत्या काळात नवं स्वतःचं नेतृत्व अधिक ठामपणे सिद्ध करतील। बारामतीतल्या निकालानं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि त्यासाठी आपण परत चर्चेच्या निमित्तानं भेटत राहणार आहोत। तुर्तास आपण दोन्ही मान्यवर चर्चेत सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।